शिक्षक आणि शिवसैनिक हे नातं कधी जुळेल आता ते जुळलं. पण एक सांगतो, सैनिक म्हटल्यानंतर तो कधी बेशिस्त नसतो. सैनिक म्हणजे सैनिक, उत्साह अमाप, जोश आहे, आत्मविश्वास आहे, ताकद आहे. आणि शिक्षक म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी एक चौकटबद्ध जीणं असतं. या सर्व एकूण वाटचालीकडे बघताना नेमकं आपण कोणत्या दिशेने जातो आहोत. मला अभ्यंकर सर तुम्ही आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय. कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा मागण्या म्हणजे आपण उत्तरपत्रिकेला पुरवण्या असतात, अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात मागणीला, तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत. पण हे एवढी वर्ष होऊन सुद्धा असं काही नाही की पहिल्या प्रथमच आपण जरी हा मतदारसंघ जिंकलो तरी यापूर्वी या मतदारसंघाला आमदार नव्हता असं नाही, होतेच. मला अगदी आठवतंय सुरुवातीच्या काळात आमच्याच शाळेतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या रायकरबाई होत्या. त्याच्यानंतर मग सगळे इतर तुम्हाला माहिती आहेत. सत्ता येते सत्ता जाते, पण निदान सत्तेमध्ये असलेले सगळेच जर का शिक्षकांचे ऋण मानायला लागले, लक्षात ठेवायला लागले, तरी मला नाही वाटत शिक्षकांना काही मागण्याची वेळ येईल. कारण नाही म्हटलं तरी शेवटी ज्ञान आणि संस्कार काय फक्त आई वडील करतात अशातला भाग नाही. कारण आता बराचसा काळ हा पाल्याचा हा शाळेमध्ये जातो. म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे मुलं घडवण्याचा, देश घडवण्याचा, पिढी घडवण्याचा, हा सगळा बहुतांशी तुमच्याकडे येतो. आणि तुम्ही केवळ गुरु शिक्षक असे नाही, तर तुम्ही संस्कार दूत आहात, संस्कार करणारे दूत आहात. आणि मला आठवतंय मी आत्ता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत. आता सुद्धा तुम्ही एक जी खंत